विस्तारानं नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या कथित कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। लोकसभेचं कामकाज सुरू होताच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला। मात्र विद्यार्थी आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या कथित कारवाई संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी केली। संसद हे संवाद आणि विचारविनिमय करण्यासाठीचं लोकशाहीतलं सर्वोच्च व्यासपीठ असून घोषणाबाजी आणि फलक फडकवण्यासाठी त्याचा उपयोग करणं अयोग्य आहे असं बिर्ला यांनी सांगितलं। सर्व सदस्यांनी सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं। मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विरोधकांनी गोंधळ चालूच ठेवल्यानं अध्यक्षांना कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करणं भाग पडलं। लोकतंत्र का सर्वोच्च मंच होने के कारण हम सबकी जिम्मेदारी बन जाती है कि हम सदन में चर्चा करें, संवाद करें, अपनी असहमति व्यक्त करें। लेकिन सदन चर्चाओं के लिए इन्हीं चर्चा संवाद से हम देश की जनता का कल्याण कर पाएंगे। नारेबाजी और तख्तियों से हम लोगों की अपेक्षा आकांक्षा पूरी नहीं कर पाएंगे। मेरा आग्रह आपसे मैं पुनः निवेदन करना चाहता हूं कि आप प्रश्नकाल चलाना चाहते हैं, मैं सबको पर्याप्त समय पर्याप्त अवसर दूंगा। राज्यसभेतही अशाच प्रकारची स्थिती होती। त्याआधी सभागृह सुरू झाल्यावर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार विषयक विभागीय संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला। त्यानंतर सभापती CP राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षांच्या गदारोळात शून्य प्रहर घेतला। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणग्यांच्या कथित चोरीचा मुद्दा उपस्थित केला। अयोध्येतल्या राम मंदिराला विरोध करणारे काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्ष आता देणग्यांच्या कथित चोरीबाबत नाटक करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले। मगरीचे अश्रू ढाळून देशाची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं। हे सभागृह सर्वांचं आहे आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून त्यांना मिळालेल्या वेळेचा गैरवापर केला जात आहे। ज्या इतर सदस्यांनी नोटिसेस दिल्या आहेत त्यांनाही बोलण्याची संधी दिली पाहिजे, असं ते म्हणाले। देश के लोगों से माफी मांगो और आपको काम कर रहे देश के हित में नहीं। कांग्रेस पार्टी और ये समाजवादी हमेशा भगवान राम को गाली देते रहते हैं ये लोग, और ये लोग राम मंदिर का विरोध करते रहते थे और दुनिया को बताते हैं कि राम कंपनी है, भगवान राम को ये मानते नहीं है। आज ये चंदा चोरी का नाटक करके गुमराह करने का कोशिश करता है। ये भगवान राम का विरोधी है। क्या बात करते हैं? दरियालू आंसू बहा करके देश को गुमराह नहीं कर सकते। ये लोग भगवान राम को मानते नहीं है। शर्म आना चाहिए। हर दिन भगवान राम को गाली देता है और यहाँ ये लोग भगवान राम को गाली देने वाले लोग आज ये विषय उतारे। राज्यसभेच्या कामकाजाला 12 वाजता पुन्हा सुरुवात झाल्यानंतर देखील विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यानं अखेरीस कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं।